हे तिन्ही एक प्रकारचे आपले काय ट्रेडिंग अकाउंट आहे. फक्त या ट्रेडिंग अकाउंटमधला प्रकार फक्त बदलत आहे बघ. ओके, पहिले क्रॉप किंवा ॲग्रिकल्चर किंवा फार्म अकाउंट जर विचारलं तर तसं जर ट्रेडिंग अकाउंट करायचं असेल तर त्यामध्ये कोणकोणते पदं येते. ते जर डेअरीज रिलेटेड तुमचं ट्रेड असेल तर त्याच्यामध्ये कोणकोणते पदं येतात आणि पोल्ट्रीचं असेल तर त्याच्यामध्ये कोणते पदं येतात हे आपल्याला बघायचं आहे. आता याच्यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे तुमचा ओपनिंग स्टॉक काय आहे आणि क्लोजिंग स्टॉक काय आहे. ओके, त्यानंतर तुम्ही परचेस काय करता आणि सेल्स काय करता. ओके, तर याच्यामध्ये आता तुम्ही जर क्रॉपचं जर बघितलं तर याच्यामध्ये क्रॉपसाठी तुम्हाला काय पाहिजे तर ह्या गोष्टी पाहिजे. ओपनिंग स्टॉक काय राहते तुमच्याकडे, लाईव्ह स्टॉक राहते, ग्रेन राहते, कॅटल पीट राहते, त्यानंतर सीड्स अँड फर्टिलायझर राहते. ओके, ह्या गोष्टी तुम्हाला कशासाठी पाहिजे, शेतीमधून जर तुम्हाला उत्पन्न कमवायचं असेल तर ह्या गोष्टीची तुम्हाला काय आवश्यकता असते. ओके, आता तर बरंचसं समजा जनावरं वगैरे आपण पाळत नाही, डायरेक्ट ट्रॅक्टरनं कामं करून घेतो. ओके, तर त्यानंतर परचेस काय करावं लागते तुम्हाला, बी बियाणं जे तुम्हाला लागत असेल, बी बियाणं वगैरे काय लागत असेल तर खतं लागत असेल तर ह्या सर्व गोष्टी तुम्हाला इथे एक्सपेन्समध्ये दाखवायच्या आहेत. त्यानंतर आणखी तुम्हाला काय खर्च येऊ शकते, तुम्हाला क्रॉप अकाउंट करायचं आहे तर त्यासाठी पिकाचं जे खर्च खातं आहे तर यामध्ये काय पाहिजे, रिपेअर टू फार्म मशिनरी, म्हणजे तुमचं जे फार्म आहे त्यामध्ये जे काही वस्तू लागतील त्याच्याशी रिलेटेड जो काही एक्सपेन्स असेल तो आपल्याला डेबिट साईडला दाखवायचा आहे. जसं की रिपेअर्स म्हणून तुम्ही कुठे घेत होते, पहिले प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये लिहित होते, बरोबर आहे, रिपेअरचा एक्सपेन्स. परंतु हे फार्म मशिनरी आहे म्हणून त्याच्याशी रिलेटेड खर्च कुठे लिहिला आपण, यामध्ये क्रॉप अकाउंटमध्ये किंवा फार्म अकाउंटमध्ये डेबिट साईडला लिहून दाखवला. त्याच पद्धतीचं तुम्हाला डिप्रिशिएशन सांगितलं. डिप्रिशिएशन आपण कुठे लिहितो, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये लिहित असतो. परंतु हे रिलेटेड कशाशी आहे तर फार्मशी आहे म्हणून त्याच्याशी रिलेटेड असल्यामुळे आपण डिप्रिशिएशन यामध्ये लिहून दाखवायचं आहे. त्यानंतर क्रॉपशी रिलेटेड कोणता जरी एक्सपेन्स असेल तर ते आपल्याला क्रॉपमध्ये लिहून दाखवायचा आहे. डायरेक्ट याच्याशी प्रत्यक्ष संबंध आहे तर असा खर्च आपल्याला यामध्ये लिहून दाखवायचा आहे, डायरेक्ट एक्सपेन्स. त्यानंतर वेजेस आपण कोणत्या पद्धतीनं दिलं, कॅशमध्ये दिलं असेल तर कॅशमध्ये आणि वेगळ्या पद्धतीनुसार दिलं असेल तर वेगळ्या पद्धतीचं, दोन्हीची टोटल करून आपल्याला दाखवायचं आहे. त्यानंतर फार्ममध्ये इलेक्ट्रिसिटी वगैरे काही असेल तर त्याचा खर्च, त्यानंतर डिझेल वगैरे असेल तर डिझेलचा खर्च, त्यानंतर क्रॉपशी रिलेटेड आणखी कोणतं जरी क्रॉप म्हणून तिथं नाव दिलेलंच राहते किंवा फार्म म्हणून किंवा ॲग्रिकल्चरशी रिलेटेड जो काही एक्सपेन्स आहे तो आपल्याला डेबिट साईडला लिहून दाखवायचा आहे. ओके, त्यानंतर याची आपण सेल काय करू शकतो की आपल्याजवळ काही जनावरं वगैरे असतील आपण विकू शकतो, खरेदी करतो, विक्री करतो, हे चालूच राहते आपलं. त्यानंतर ग्रेन, जर जे काही धान्य तुम्ही पिकवता ते धान्य तुम्ही घरीच ठेवता का, नाही, ते तुम्ही विक्री करता, कारण त्याच्यावरच तुमचं पूर्ण फॅमिली निर्भर करते. ओके, कारण उत्पन्नाचं साधनच तुमचं ते धान्य आहे पिकवलेलं, तर ते तुम्ही विकता. तुमचं जर ओलिताचं वगैरे काय असेल तर काही भाजीपाला वगैरे तुम्ही व्हेजिटेबल्स वगैरे पिकवता आणि त्याची विक्री करता आणि त्यापासून तुम्हाला नफा प्राप्त होते. त्यानंतर तुम्ही जे काही धान्य आहे ते कोणाला दिलं त्याचा आपल्याला इथं उल्लेख करायचा आहे, काय म्हणून दिलं. जर तुम्ही वेजेस म्हणून जर दिलं असेल तर इथं तुम्हाला लिहून दाखवायचं आहे, म्हणजे याच्या 2 एंट्र्या करायच्या, इकडे आणि इकडे. ओके, त्यानंतर ग्रेन कन्झ्युम बाय फार्मर्स फॅमिली, तुम्ही काय करताय, धान्य स्वतःच्या फॅमिलीसाठी सुद्धा उचल करता. तुम्ही मालाची उचल शब्द पहिले ट्रेडिंग अकाउंटमध्ये पाहिला असेल. आपलं किराणा दुकान जरी असलं आणि आपण त्याच्यातून जर माल आपल्या खाजगी कामासाठी जर घेतला असेल तर त्याला आपण ड्रायव्हिंग म्हणून काय दाखवत असतो, बरोबर आहे, याच्यासुद्धा आपण 2 एंट्र्या करत असतो. त्यानंतर ग्रेन कन्झ्युम बाय लिव्हस्टॉक सेक्शन, जर जनावरांसाठी आपण धान्य जर वापरत असू खाण्यासाठी म्हणा त्यांच्यासाठी काही, तर तो इथं आपल्याला दाखवायचा आहे. ओके, त्यानंतर क्लोजिंग स्टॉकमध्ये जसं ओपनिंग स्टॉक राहते त्याच पद्धतीचा आपला क्लोजिंग स्टॉक इथे दाखवायचा आहे. हे सर्वच पदं याच्यामध्ये दिलेले राहतील. थोडा माल प्रत्येकाचा उरलेला राहते, बियाणं असो, फीट असो, जे काय असेल ते सर्व गोष्टी याच्यामध्ये उरलेल्या राहतात. त्या गोष्टी आपल्याला क्लोजिंग स्टॉकमध्ये दाखवायचं आहे. दोन्ही याची टोटल करायची आहे आणि याच्यातला जो डिफरन्स येते तो एक तर तुमचा ग्रॉस प्रॉफिट राहील किंवा ग्रॉस लॉस राहील. ओके, आता अशाच पद्धतीचं अकाउंट तुम्हाला काय करायला लागते, तुमचं जर अकाउंट तिथं डेअरी अकाउंट आहे, तुम्ही डेअरीचा व्यवसाय करत आहात. ओके, तर त्यासाठी काय करावं लागेल, फक्त याच्यामध्ये ओपनिंग स्टॉक तुमचा बदलेल, परचेस बदलेल, क्लोजिंग स्टॉक बदलेल आणि सेल्स बदलेल. ओके, बाकीचे जे सर्व पदं आहे की याच्याशी रिलेटेड जे साधने आहे ते सर्व खर्च आपल्याला काय करावं लागते, डेबिट साईडला लिहायचं आहे आणि कुठे तुमचा हा स्टॉक चालला जातो तो इथं तुम्हाला लिहून दाखवायचं आहे. ओके, आता याच्यामध्ये काय राहते, डेअरीमध्ये तुमचे कॅटल इम्पॉर्टंट आहे, जनावरं तुमच्यासाठी जे काही दूध देणारे जनावरं आहे तर ते तुमच्यासाठी इम्पॉर्टंट आहे, ते तुमचा ओपनिंग स्टॉक राहील. त्याच्यासाठी लागणारा चारा तुम्ही खरेदी करसाल किंवा मागच्या वर्षीचा असेल तो ओपनिंग स्टॉक असेल.
तुम्ही जनावरंसुद्धा वाढवसाल, ओके, खरेदी करसाल, विकसाल, ह्या गोष्टी तुम्हाला याच्यामध्ये दाखवायच्या आहे. ओके, त्याच्याशी रिलेटेड जनावरांसाठी जो काही खर्च तुम्ही करसाल तो खर्च तुम्हाला इथं दाखवायचा आहे. ओके, गाई म्हशी वगैरे जे त्यांना जे काही खर्च तुम्ही त्याच्यावर जो कोणताही खर्च करतो तो खर्च आपल्याला इथं लिहून दाखवायचा आहे. ओके, मग त्यांच्यासाठी तुम्ही शेड जर बांधत असाल तर त्या शेडचा खर्च असेल, त्यानंतर त्याची राखण्यासाठी मजुरी असेल, किंवा त्यांच्यावर तुम्ही जो कोणताही खर्च करत असाल तो खर्च तुम्हाला डेबिट साईडला लिहून दाखवायचा आहे. सेल्स काय करशील तुम्ही, त्याच्यापासून तुम्हाला काय प्राप्त होईल, तर तुम्हाला मिल्क मिळेल. ओके, ते दूध तुम्ही विकसाल. त्यानंतर काय विकसाल, तुम्ही कॅटल विकसाल. चला बा आता ही दूध देत नाही, विकून टाका. ओके, त्यानंतर ह्या मिल्कपासून तुम्ही पूर्ण जर तुमचं मिल्क विकल्या गेलं नाही तर तुम्ही त्यापासून काय करता, उरलेल्या दुधापासून तुम्ही डेअरीचे वेगवेगळे प्रोडक्ट तयार करता आणि ते प्रोडक्ट विकता. पेढा असन किंवा घी असं, म्हणजे जे काय असेल ते तूप असन, दही असन, हे सर्व गोष्टी करून तुम्ही इथं विकता. आणि शेवटी तुमचं क्लोजिंग स्टॉक राहील. जसं ओपनिंग स्टॉकचं राहील तसंच क्लोजिंग स्टॉकचं, तुमच्या जो जनावरं किती राहिले, त्यांचा चारा किती राहिला, कारण तेच तुमचं इम्पॉर्टंट आहे डेअरी म्हटल्यानंतर. ओके, तर याचा तुमचा क्लोजिंग स्टॉक राहील. आणि डेअरीपासून तुम्हाला मग काय, या दोन्हीची टोटल केल्यानंतर डेअरीपासून तुम्हाला जे काही उत्पन्न आहे ते इथं दिसून जाईल. त्याला तुम्ही ग्रॉस प्रॉफिट म्हणाल आणि ग्रॉस लॉस म्हणाल, दोनपैकी जे काही होईल ते. त्याच पद्धतीचं पोल्ट्रीचं अकाउंट राहील. आता पोल्ट्रीमध्ये काय राहील, तुम्हाला तुमचा ओपनिंग स्टॉक काय राहील, तर तुमचे जे काही पोल्ट्रीमध्ये जे काही चिकन्स असतील, हे असतील, ह्या सर्व गोष्टी तुम्हाला तुमचा ओपनिंग स्टॉक राहील. आणि पोल्ट्रीचं फूड राहील. ओके, त्याचा जो काही चारा असेल तो ओपनिंग स्टॉक राहील. ह्याच ओपनिंग स्टॉकमध्ये तुम्ही काय करसाल, गरज पडली तशी तशी तुम्ही परचेस करसाल. आणि त्याच्याशी रिलेटेड, पोल्ट्रीशी रिलेटेड एक्सपेन्स तुम्हाला डेबिट साईडला लिहून दाखवायचा आहे. ओके, त्यानंतर सेल्स काय करसाल तुम्ही, ते एक्स करसाल. ओके, तुम्ही अंडे विकसाल आणि काही कोंबड्या विकसाल. जे काही अंडे देणार नाही तशा कोंबड्या तुम्ही विकून टाकसाल. ओके, हो, आणखी काही यामध्ये प्रॉब्लेम आहे, पुन्हा याच्यामधला डिफरन्स काढायचा आहे तुम्हाला पोल्ट्रीशी रिलेटेड एक्सपेन्स टाकल्यानंतर, आणि तो राहील तुमचा ग्रॉस प्रॉफिट. या तिन्ही, कधी कधी काय करावं लागते, एकच व्यावसायिक तिन्ही गोष्टी करतो त्यावेळेस आपल्याला तिन्ही याच्यातला प्रॉफिट घ्यायचा आहे. कुठे घ्यायचा आहे, तिन्ही याच्यातला प्रॉफिट आपल्या प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये दाखवायचा आहे. ओके, तो जो ग्रॉस प्रॉफिट याच्यामधलं येईल ते तिन्ही याची टोटल तुम्हाला तिथं दाखवावं लागते. कधी कधी आपल्याला 3 अकाउंट हे, त्यानंतर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट, एवढं चारही एकाच वेळेस करायचं असते. म्हणजे 5 अकाउंट सोबत करायचे असते कधी कधी. जर एकाच व्यावसायिकाने जर क्रॉपचं सुद्धा अकाउंट करायचं असेल, त्याला डेअरीचं सुद्धा करायचं असेल आणि पोल्ट्रीचं सुद्धा अकाउंट करायचं असेल, तर हे त्यावेळेस तिन्ही अकाउंट करून याच्यातला जो काही ग्रॉस प्रॉफिट येईल तो आपल्याला प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला दाखवायचा आहे. ओके, क्रेडिट साईडला. बस एवढं ध्यानात ठेवायचं आहे की त्याचा संबंध कशाशी आहे एक्सपेन्सशी, तो एक्सपेन्स आपण जे बघितलेले आहे ते एक्सपेन्स आपल्याला डेबिट साईडला लिहायचं आहे. त्यानंतर जो स्टॉक आहे तो स्टॉक आपला कुठे कुठे गेलेला आहे त्याचं विश्लेषण आपल्याला क्रेडिट साईडला करायचं आहे, त्या अकाउंटमध्ये. बाकी काही प्रॉब्लेम आहे यामध्ये, काहीही प्रॉब्लेम नाही. ओके, त्याच्याशी रिलेटेड आपण प्रॉब्लेम घेतल्यानंतर तुम्हाला समजून येईल. इथं थांबून जाऊ आपण. ओके.